छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या उमेदवारांमध्ये राडा झाला। उमेदवारी दिल्यावरून दोन गट एकमेकांना भिडले। माजी नगरसेवक हाजी इसाक यांना डावलल्यानं राडा झाला। इसाक यांनी मोहम्मद असरार यांच्यावर हल्ला केला होता। ये देखिए लफड़ा हो चुका है यहाँ पर। ये देखिए यहाँ पर मारामारी शुरू हो चुकी है। मोहम्मद असरार को टिकट देने पर एमआईएम के कार्यकर्ताओं में नाराजगी, एक दूसरे को या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या या उमेदवारांमध्ये राडा झाला, नेमकं कारण काय? नक्कीच अंकिता, जर पाहिलं तर एमआयएमकडून 2 दिवसापूर्वी उमेदवारी जी आहे त्या 8 उमेदवारांची नगरसेवकांची यादी जी आहे ती घोषित करण्यात आली होती। यानंतर ज्या उमेदवाराला उमेदवारी दिलेली आहे त्या उमेदवाराची रॅली जी आहे ती छत्रपती संभाजीनगरच्या प्रभाग 12 क्रमांकामधून क्रीडा परिसरामध्ये जात असताना या ठिकाणी माजी नगरसेवकाला डावललं गेलं असा आरोप करत जो आहे तो यामध्ये करण्यात आला। त्यानंतर हे दोन्ही गट जे आहेत ते समोर आले ते आजी नवीन उमेदवाराचे आणि माजी उमेदवाराचे गट जे समर्थक जे आहेत ते आमने सामने आले होते आणि एमआयएम मध्ये जो आहे तो मोठा राडा देखील या ठिकाणी झाला होता। त्यामुळे आता या ठिकाणी जर पाहायला गेलं तर रॅलीमध्ये हे जे समर्थक जे आहेत ते एकमेकांना भिडले होते अशी समोर आलेले आहे। त्यामुळे आता माजी नगरसेवकाला या ठिकाणी उमेदवारी द्यावी अशी मागणी एमआयएमच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होती, मात्र त्यांना डावलून दुसऱ्यांना देण्यात आली असा आरोप जो आहे तो देखील या रॅलीत करण्यात आला। त्यावरून हा वाद जो आहे तो उफाळ्याचा पाहायला मिळाला होता। अंकित, निश्चित, मात्र पोलिसांनी या सगळ्या प्रकरणासंदर्भात पुढे कारवाई कशा पद्धतीने केली आहे? नक्कीच अंकिता, जर पाहिलं तर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणी आता दोन्ही नेत्यांना जे आहे ते बोलवलेलं आहे, समर्थकांना देखील आता चौकशीसाठी बोलवलेलं आहे। नेमकी वाद कशामुळे झाला होता हे देखील आता पोलीस त्यामध्ये पाहत आहेत आणि संबंधित कार्यकर्त्यांना ताब्यात देखील घेतल्याची माहिती जी आहे ती पोलिसांनी दिलेली आहे। मात्र अद्याप किती जण ताब्यात घेतले हे स्पष्ट झालं नाही, परंतु केवळ 1 तासभर जो आहे तो हा राडा सुरू होता। त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी मदत येऊन मोठा घटना जी आहे ती होणारी टाळलेली आहे, कारण फार वाद जो आहे तो टोकाला पोहोचला त्या ठिकाणी पाहिलं होतं आणि एकाच पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते। त्यामुळे आता इम्तियाज जलील या बाबतीत काही भूमिका घेतात का याकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे। निश्चित विजय, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।